तर मित्रांनो नमस्कार. आपलं जे मशीनच्या सहाय्यानं माती टाकण्याचं काम होतं ते पूर्ण झालेलं आहे. आपल्या तलावाची एक बांधी ती आपण काढलेली आहे आणि तिची माती आपल्या शेडच्या समोरच्या साईडनं आणि मागच्या साईडनं टाकलेली आहे. तर आता हे माती असं टाकण्याचं कारण या पावसाचं पाणी जे आहे ते आपल्या शेडपर्यंत पोहोचणार नाही आणि आपला शेड कोरडा असेल आणि हे मागच्या बाजूला जे आपण माती टाकली तर तिथं आपण एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे जिथं आपण शेणखतावर प्रक्रिया करणार आहोत. आणि याच्याच बाजूला थोडं मागं इकडे आपल्या तलावाचं इनलेट आहे, म्हणजे ज्या ठिकाणाहून आपल्या शेतात पडणारं पावसाचं पाणी या तलावात जातं आणि ते आपल्या तलावात स्टोअर होतं. तर हा जो आपण प्लॅटफॉर्म तयार केला आहे याला पण आपण छोटीशी बॉर्डर केली आहे आणि याला आपण लेवल केला आहे प्रॉपर. आता याच्यानंतर याच्यावर व्यवस्थित पाणी वगैरे मारून त्यावर आपण ताडपत्री टाकणार आणि ताडपत्री टाकल्यानंतर त्यावरती आपण शेणखत टाकणार आणि नंतर मग त्या शेणखतावर प्रक्रिया करणार. आता ही शेणखत प्रक्रिया करत असताना कुठलं मटेरियल आपण वापरलं, ते कुठल्या प्रमाणात वापरलं, या सगळ्याबद्दल आपण माहिती पुढच्या काही व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आपण जर आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो केलं असेल तर फॉलो करा आणि आपल्या SP फार्मिंग इंजिनियर या यूट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू.